साठी शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। नमस्कार खाबिया साहेब। नमस्कार। आजच्या खास कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत। आणि रसिको, तुम्हाला या स्पर्धेविषयी जाणून घ्यायचं असेल, या स्पर्धेला अतिशय उदंड प्रतिसादही मिळालेला आहे, तर त्याच्यासाठी आपण उत्सुक असाल त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आपण उतरवून घ्या। ते दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050, 24988050। मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी 022 हा STD क्रमांक आहे। आपल्या आजच्या विषयाकडे वळूया, पण तत्पूर्वी खाबिया साहेब, मला एक छोटीशी गोष्ट अशी नोंदवावीशी वाटते की भक्ती संगीताचा किंवा भजन आणि अभंगांचा आणि आपल्या महाराष्ट्राच्या भूमीचा फार मोठा वारसा आहे। अनेक संत महंत इथे होऊन गेलेले आहेत आणि असं म्हणता येईल की आपण कितीही आर्थिक सुबत्ता किंवा प्रगती केली तरीही संतांची ही जी शिकवणूक आहे त्या शिकवणुकीमुळेच आपला हा जो मार्ग आहे किंवा आपलं जीवन अतिशय सुकर होते। मला वाटते हीच गोष्ट ध्यानात घेऊन खाबिया साहेबांनी हे जे भजनांची किंवा अभंगांची जी स्पर्धा घेतली त्याच्यामागचा तो उद्देश असेल। नेमका उद्देश काय आहे तो आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। तेव्हा या स्पर्धेविषयी खाबिया साहेब आधी आम्हाला सांगा। प्रामुख्यानं महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये काबाड कष्ट करणारा जो शेतकरी वर्ग आहे, तो जेव्हा दिवसभर शेतात कष्ट करून जेव्हा संध्याकाळी घरी येतो आणि घरी आल्यानंतर देवाच्या नामस्मरण करण्यामध्ये संध्याकाळचा वेळ व्यतीत करतो, मग तो गावाच्या पारावर असू देत किंवा मग त्या गावाच्या देवळामध्ये असू दे, मध्ये गावातली सगळी वयस्कर मंडळी, तरुण मुलं एकत्र येऊन देवाचं नामस्मरण करतात आणि त्या नामस्मरणामध्ये इतके तल्लीन होतात की दिवसभराचे केलेले कष्ट ते विसरून जातात। आणि त्यामुळेच आज महाराष्ट्रातली जी ग्रामीण भागातली जनता आहे ती सद्विचाराने चालणारी आपण पाहतो। त्यांच्यामध्ये नेहमी ही देवाची जी भक्ती असते ती आतोनात भरलेली असते। म्हणून तर आपण पुणे ते पंढरपूर जी वारी निघते त्याला कोणाला निमंत्रण पाठवत नाही। लाखो लोक 700-800 वर्षांपासूनची जी परंपरा जी चालत आलेली, जगातलं एक आश्चर्य म्हणावं अशीच ती परंपरा आहे। आणि मला वाटते ते संतांच्या शिकवणुकीमध्ये ते सगळं होत असणार, त्याच्यामुळेच हे होत असणार। मग ह्याच्यामुळे तुम्ही एक व्यासपीठ मिळावं म्हणून काही तुम्ही हे राज्यस्तरीय स्पर्धा घेण्याचं ठरवलं का? बरोबर आहे। ग्रामीण भागातल्या भजनी मंडळींना त्यांचं एक हक्काचं व्यासपीठ असावं, कारण की भजन स्पर्धा इतक्या मोठ्या प्रमाणावर आतापर्यंत महाराष्ट्रात झालेली नाही। पहिलीच आहे का? म्हणजे ही आपली पहिलीच स्पर्धा आहे आपली। अरे वा। आणि त्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यांची कला ही महाराष्ट्रातल्या सर्व लोकांपर्यंत नाही देशात सगळीकडे जावी, ह्या हेतून प्रेरित होऊन ही स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। आणि आता ह्याच्या मागचा उद्देश म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी एक सामाजिक जाणीव जागृतीचं पण तुम्ही एक काहीतरी याच्यामध्ये ठेवलेलं आहे, नुसतीच अभंग स्पर्धा असं नाहीये, तर ते नेमकं काय ते सांगा तुम्ही। ग्रामीण भागातल्या लोकांच्या मध्ये किंवा त्या भजनी मंडळामध्ये स्पर्धा घेत असताना आम्ही स्पर्धेचं स्लोगन ठरवताना बऱ्याच कीर्तनकारांशी, प्रवचनकारांशी चर्चा केली आणि एड्स या रोगाविषयी जनजागृती आपल्याला या भजन स्पर्धेच्या माध्यमातून करता येईल का, असं जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला आणि त्या चर्चेतनं मग हे स्लोगन आमचं ठरलं, संतांची भक्ती हीच एड्स प्रतिबंधाची शक्ती। आणि ह्या स्लोगनच्या आधारे आपण ही स्पर्धा ग्रामीण भागातल्या जनतेसाठी घ्यायचं ठरवलं। पण हे तुम्ही जे म्हणताय एड्स आणि संतांची भक्ती, ही सांगड कशी काय घातली गेली तुम्ही? संत तुकारामांच्या गाथेमध्ये एक ओवी अशी आहे की पापवासना नको दाखवू डोळा, त्याहून आंधळा बराच मी। माझा तसा भजन आणि अभंगाचा काही संबंध नाही। मला एकदा अशा एका कार्यक्रमाला गेलेलं असताना गाथा कोणतरी प्रेझेंट दिली आणि घरी आल्यावर झोपल्यानंतर सहजती मी चालत होतो, तशी गाथा ऍक्च्युली बसून पाहिली पाहिजे, पण ते चालता चालता मग उठून बसलो आणि ते पाहिलं असताना मग म्हटलं याच्यानंतर याच्यावर आपल्याला काहीतरी करता येईल। आयुर्वेदामध्ये ओजोक्षय नावाची जी व्याधी सांगितलेली आहे त्याचे उपचार, लक्षणं आणि त्याचा जो एकंदरीत आहे प्रभाव तो आणि आजचा एड्स ह्याच्यामध्ये बरंचसं साम्य आहे आणि त्यामुळं त्याची कुठतरी सांगड घालता येईल का? कदाचित तुकोबारायांनी त्यांच्या अभंगामध्ये त्या ओजोक्षयचा उल्लेख ओजोक्षय न करता ह्या अभंगाच्या माध्यमातून त्या लोकांनी त्या व्याधीपासून दूर राहावं असं त्यांचं केलेलं असणार। बरोबर आहे। पण आपला आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन आलेला आहे काशीनाथ ताले यांचा, बघू ते काय म्हणताय। बोला आपण। नमस्कार। नमस्कार। भाऊ। हॅलो। बोला बोला। काळे सर बोलतोय शिरूर ना। बोला। भाऊंना प्रश्न विचारायचा, अभिनंदन पहिल्यांदा बरं का, हा चांगला कार्यक्रम तुम्ही आयोजित केलात, त्याच्या मागची तुमची नेमकी भूमिका काय भाऊ? की ग्रामीण भागातल्या
आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भक्तीने तल्लीन होऊन जाणारा जो आपला ग्रामीण भागातला शेतकरी आहे त्याच्या भजनाला आणि अभंगाला कायमस्वरूपी एक हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि त्याच्या माध्यमातून जनतेमध्ये एड्स विषयी जनजागृती व्हावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. पण म्हणजे आता ही जी पहिलं वर्ष आहे हे भजन स्पर्धांचं, अशा दरवर्षी तुम्ही भरवणार आहात का? आत्ताचं आयोजन तसंच आहे की दरवर्षी ही स्पर्धा घ्यावी असं. बरं, आता ह्या स्पर्धेमध्ये किती संघ एकंदर सहभागी झाले होते? ही स्पर्धा खरं तर सांगायचं स्वातीजी की ही स्पर्धा मी पुण्यातच घेणार होतो. बर, पण जेव्हा मी ह्या राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याकडे गेलो, मला म्हणले तू जर ही स्पर्धा पुण्यात घेणार असेल तर घेऊच नको. का बरं असं का? त्यांचं असं म्हणणं होतं की ग्रामीण भागातली जी जनता आहे ती भक्तिमय मार्गाने जाणारी आहे, बर, म्हणून तू हिचं नियोजन आणि आयोजन राज्यभर कर. बर, म्हणून त्या स्पर्धेचं नियोजन आम्ही राज्यात 5 विभागात केलं. बर, त्यात पश्चिम महाराष्ट्राचा सेंटर हे पुणे होतं, बर, उत्तर महाराष्ट्राचं जे सेंटर आहे ते नाशिक होतं, कोकण रिजनचं सेंटर रत्नागिरी होतं, विदर्भाचं सेंटर अमरावती होतं आणि मराठवाड्याचं सेंटर हे औरंगाबाद आणि सेंटर जालना हे होतं. 5 विभागांमध्ये हो. एकंदर किती संघ आले आपल्याला? 5 विभागात एकूण आपले 480 संघ आले. अरे बापरे. 480 संघ. नेमकी कधीपासून ही स्पर्धा सुरू झाली? ही स्पर्धा 15 मार्च पासून सुरू झाली विभागवार हा, आणि साधारण 27 मार्च पर्यंत ती चालली. आता तुम्ही स्पर्धेचं हे जे नाव दिलेलं आहे त्या नावाविषयी काय सांगता येईल का? नाही, तसं तुकोबारायांचं नाव देण्यापाठीमागचं विशिष्ट उद्देश काही नाही. आपण म्हणतो की ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालंसे कळस, म्हणजे ज्ञानोबान तुकोबा हे एकच आहेत. पण जेव्हा संत महंतांशी आम्ही याविषयी चर्चा केली आणि तुकारामांचे अभंग आणि त्यांनी अभंगातनं केलेले प्रबोधन हा विषय जेव्हा सगळ्या संतांच्या आणि महंतांच्या चर्चेतनं आला, म्हणून तुकोबाचं नाव देण्याचं ठरलं. आपल्याला दुसरा फोन आलेला आहे. जयंत जोशी हे पुण्याहून बोलताय. बोला आपण. नमस्कार. नमस्कार. हा, हॅलो लक्ष्मीकांतजी, मी जयंत जोशी बोलतोय शिरूरून गोडनदी. जी मला जी बोला बोला. तर मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपण एड्स आणि अभंग स्पर्धा जी आपण आपल्या यामध्ये म्हणजे तिथे काय प्रबोधन, नेमकं काय त्या अभंग स्पर्धेतून काय प्रबोधन होत आहे तुमचं आणि कसं होत आहे? जी, हा खूप चांगला प्रश्न आहे. धन्यवाद जोशी साहेब, तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला. त्याच्यामध्ये आपण ज्या संघांना सूचना केली होती की तुम्ही आम्हाला 3 रचना सादर करायच्या आहेत, त्याच्यामध्ये एक संत तुकोबांची रचना होती आणि दुसरी स्वरचित त्यांनी अभंगाची रचना करायची होती, ती एड्सवर होती, अभंग किंवा भजनावरती. आणि तिसरी जी होती ती इतर संतांची रचना आपण मागितली होती. म्हणजे 3 अभंग तयार करून यायचे होते, कोणी तयारी करून यायचे. त्याच्यातलं एक तुकोबांचं, एक स्वरचित एड्स वरती आणि एक कुठल्याही यायचे. कसा प्रतिसाद मिळाला? एड्स वरती स्वरचित कसे काय? नाही, एड्स वरती जेव्हा आपण स्वरचित जेव्हा आम्ही अभंग मागितले संघांकडे, तर तुम्हाला मी सांगतो की इतके चांगले अभंग रचलेत. कारण की विभागवार स्पर्धेच्या निमित्तानं मी प्रत्येक विभागात गेलो होतो आणि फायनलला जे 19 संघ आलेत तर इतके चांगले त्यांनी अभंग रचलेत की तुम्ही जेव्हा ते ऐकताल, आपण फायनलचं तर आपण सगळं रेकॉर्डिंग करतोच आहे आणि सह्याद्री वाहिनी जी नेहमी अशा उपक्रमात अग्रेसर असते, ती ह्या स्पर्धेचं रेकॉर्डिंग करून त्याचे 10 एपिसोड स्वतः दाखवते 1 मे पासून. त्यामुळे तुम्हाला ते लक्षात येईल, अतिशय सुंदरपणे लोकांनी अभंग एड्स वरती रचलेले आहेत. आता तुम्ही हे जे अभंग होते ना, तर त्याला पारंपरिक चाली होत्या का आता स्वरचित जे होतं त्याला तर वेगळ्या चाली लागल्या असेल, असं काही होतं का? काही बंधन काही होतं का? नाही, बंधन काही नव्हतं. उलट पारंपरिक चालीला आम्ही जास्त प्राधान्य दिलं होतं. प्राधान्य म्हणण्यापेक्षा भजन आणि अभंगाला वेगळ्या प्रकारच्या चाली नसाव्यात, ज्या पारंपरिक आहेत त्याच असाव्यात, हाच उद्देश त्याच्या पाठीमागचा होता. रत्नागिरीहून आपल्याला एक फोन आहे. महेश सामंत यांचा फोन आहे. बोला आपण. हॅलो, नमस्कार. बोला. नमस्कार मॅडम. हा मॅडम, पहिल्यांदा मला खाबळे साहेबांचं अभिनंदन करायचं आहे. हिंदू संस्कृतीतील अतिशय पुरातन अशा अभंग आणि भक्तिगीत परंपरेला या स्पर्धेच्या माध्यमातून खाबळे साहेब आपण एका नवा अध्याय जोडताय, त्याबद्दल तुमचं आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा. माझा प्रश्न आहे खाबळे साहेब होता, एड्स जनजागृती करता भजन स्पर्धाच घ्यावी असं आपल्याला का वाटलं? धन्यवाद सावंत साहेब, खूप चांगला प्रश्न आहे. फार अतिशय मोलाचा प्रश्न आपण विचारलात. भजन ही महाराष्ट्राची आत्मा आहे आणि प्रत्येक गावात पारावर जे भजन असतं, आम्ही असं म्हणतो भजन ही महाराष्ट्राची आत्मा आहे आणि आत्मा जेव्हा
अंतरात्मा जेव्हा अंतर्मनाला साथ देते तेव्हा तो माणूस नक्कीच, एखादी अंतरात्मा म्हटली की एखादी गोष्टीपासून तू दूर राहा, आपल्या मनाला सांगितलं तर माणूस 100% त्यापासून परावृत्त होतो. म्हणून भजन जो आपल्या राज्याचा आत्मा आहे, त्या आत्म्याने आपल्या अंतर्मनाला साथ द्यावी भजनाच्या माध्यमातून, आणि त्या माध्यमातून आपल्या लोकांनी त्या एड्स पासून दूर राहावं, अशी त्या पाठीमागची प्रमुख कल्पना आहे. नाही, आणि एकंदरच आपल्या राज्यामध्ये किंवा महाराष्ट्राची जी भूमी आहे त्याच्यामध्ये जनजागृती ही संतांच्या अभंगातून फार पूर्वीपासून होत आलेली, म्हणजे एक जी. समाज प्रबोधन जे होतं जी. त्याच्यासाठी अभंग हा उत्तम, किंवा भक्ती संगीत हा एक उत्तम मार्ग पूर्वीपासून यायला, मला वाटतं तोच तुम्ही मुद्दाम जी. निवडण्याचं जी, कारण असेल. बरोबर. मगाशी पण स्पर्धेविषयीच बोलत होतो आणि संघाविषयी बोलत होतो. एका संघामध्ये साधारण किती सभासद होते? आपण असं सांगितलं होतं की कमीत कमी 6 सभासद एका संघामध्ये असावेत. बर. 6 सभा याच्याकरता की एक पेटी वाजवणारा असतो, एक तबला वाजवणारा असतो, एक विणा धरणारा असेल, किंवा एखादा पखवाज वाजवणारा असेल, गायक असेल, एखादा साथ देणारा असेल, पण कमीत कमी 6 लोक तरी त्या संघामध्ये पाहिजेत. आणि जास्तीत जास्त? जास्तीत जास्त तसं काही बंधन नव्हतं. सगळ्यात मोठी जी संख्या आहे आपल्याकडं ती 33 लोकांचा संघ आहे फायनल. हो का? आणि स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये काय प्रमाण आढळलं, म्हणजे सहभागी जे झाले संघामध्ये? एकूण स्पर्धेमध्ये जर आपण आता टक्केवारीचा विचार केला तर जवळपास 60% स्त्रिया आणि 40% पुरुष असं आपल्याला करता येईल. आणि बालकांचं प्रमाण किती होतं, म्हणजे बालकांचे पण संघ होते का? हो, प्रत्येक विभागात 2-2, 3-3 संघ हे लहान मुलांचे होते आणि चांगले तयार होऊन आलेले होते. बरं. मला सांगायला आनंद वाटेल की पुणे विभागात जो पहिला संघ आलाय हा. तो लहान मुलांचा आहे. अरे वा, म्हणजे तुम्ही ही जी स्पर्धा जाहीर केली त्याचा प्रतिसाद तुम्हाला खूप चांगला मिळाला. हो. आपण ह्या स्पर्धेविषयी अजून बोलणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. माफ करा, तुमचा थोडासा वेळ हवाय. माझा तुम्हाला ब्लड प्रेशर आहे का? नाही, डायबिटीसची काही तक्रार? बिलकुल नाही. दिसत नाही मी घाईत आहे. आणि HIV? HIV माहिती नाही. जवळच्या सरकारी इस्पितळातल्या तपास केंद्रात जा आणि मोफत HIV टेस्ट करून घ्या. त्याबरोबरच आपल्याला जरुरी सल्ला आणि माहितीही दिली जाते, आणि हे सगळं कॉन्फिडेन्शियल आहे. अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या या चर्चेकडे वळूया. तर खाविया साहेब, आता ही जी स्पर्धेची आता महाअंतिम फेरी होणार आहे ती नेमकी कुठे पुण्यामध्ये होणार आहे? 20 आणि 21? 20 आणि 21 एप्रिलला बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे या स्पर्धेची महाअंतिम फेरी होईल. किती संघ आलेले? आता 480 सुरुवातीला होते, हो. आता महाअंतिम फेरीसाठी किती आलेले आहेत? महाअंतिम फेरीसाठी एकूण 19 संघ आलेत. बर. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर संगीत विद्यालय धनकवडी पुणे, नादब्रह्म संगीतालय सावेडी अहमदनगर, नूतन भजनी मंडळ शिरगाव सांगली, बर. तेजस्विनी भक्तिगीत मंडळ प्रभात रस्ता पुणे, बर. भीमाशंकर प्रास्ताविक भजनी मंडळ जे संत तुकारामांचं गाव आहे देहू, बर. तिथलं ते मंडळ आहे. हा, हा. नंतर माऊली सेवा प्रतिष्ठान संगमवाडी पुणे,